सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, असे कोणते फळ आहे ज्याला पिकायला 2 वर्ष लागतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पपई, ऑप्शन बी सफरचंद, ऑप्शन सी अननस, ऑप्शन डी अंजीर। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। याचं उत्तर अननस फळ आहे ज्याला पिकायला 2 वर्ष लागतात। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 2 आहे, चिंगम खाण्यावर कुठल्या देशामध्ये बंदी आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सिंगापूर, ऑप्शन बी थायलंड, ऑप्शन सी श्रीलंका, ऑप्शन डी बांगलादेश। याचं उत्तर चिंगम खाण्यावर सिंगापूर देशात बंदी आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 3 आहे, पपई कोणत्या देशाचे राष्ट्रीय फळ आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए श्रीलंका, ऑप्शन बी मलेशिया, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी नेपाळ। तर याचं उत्तर आहे पपई मलेशिया देशाचे राष्ट्रीय फळ आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 4 आहे, महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदार कोणता? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए आदित्य ठाकरे, ऑप्शन बी रघुवींद्र पाटील, ऑप्शन सी श्रीजया चव्हाण, ऑप्शन डी रोहित पाटील। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या। तर याचं उत्तर महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदार रोहित पाटील आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 5 आहे, कोणत्या देशातील लोक सर्वात कमी आजारी पडतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी थायलंड, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी आइसलँड। तर याचं उत्तर अमेरिका देशातील लोक सर्वात कमी आजारी पडतात। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 6 आहे, जास्त बटाटे खाल्ल्याने शरीरात काय वाढते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए वजन, ऑप्शन बी उंची, ऑप्शन सी ताकद, ऑप्शन डी बुद्धी। तर याचं उत्तर जास्त बटाटे खाल्ल्याने वजन वाढते। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 7 आहे, भारतातील सुलतानपूर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए राजस्थान, ऑप्शन बी पंजाब, ऑप्शन सी हरियाणा, ऑप्शन डी कर्नाटक। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। याचं उत्तर भारतातील सुलतानपूर पक्षी अभयारण्य हरियाणा या ज्या राज्यात आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 8 आहे, कोणते फळ आपण विमानात घेऊन जाऊ शकत नाही? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सफरचंद, ऑप्शन बी नारळ, ऑप्शन सी केळी, ऑप्शन डी डाळिंब। ह्याचं उत्तर नारळ फळ आपण विमानात घेऊन जाऊ शकत नाही। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 9 आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए रशिया, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी चीन, ऑप्शन डी कॅनडा। ह्याचं उत्तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश रशिया आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 10 आहे, कासवासारखा दिसणारा देश कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी कझाकिस्तान, ऑप्शन डी पाकिस्तान। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर कासवासारखे दिसणारा देश कझाकिस्तान आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 11 आहे, कोणत्या देशात मांजराची पूजा केली जाते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नेपाळ, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी इजिप्त। ह्याचं उत्तर इजिप्त देशात मांजराची पूजा केली जाते। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 12 आहे, कोणत्या देशातील मुली सर्वात सुंदर आहेत? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी कोरिया, ऑप्शन सी चीन, ऑप्शन डी रशिया।
ह्याचं उत्तर आहे भारत देशातील मुली सर्वात सुंदर आहेत। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 13 आहे, साप किती दिवस न खाता जिवंत राहू शकतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 18 दिवस, ऑप्शन बी 10 दिवस, ऑप्शन सी 15 दिवस, ऑप्शन डी 12 दिवस। ह्याचं उत्तर आहे साप 15 दिवस न खाता जिवंत राहू शकतो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 14 आहे, पोट साफ होण्यासाठी कोमट पाण्यात कशाचा रस मिसळून पिला पाहिजे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए लिंबू, ऑप्शन बी आवळा, ऑप्शन सी पपई, ऑप्शन डी तुळस। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या। ह्याचं उत्तर आहे पोट साफ होण्यासाठी कोमट पाण्यामध्ये लिंबूचा रस मिसळून पिला पाहिजे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। जो की आपला लास्ट जो की 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे, कोणती हिरवी भाजी खाल्ल्याने शरीरात रक्त वाढते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए पालक, ऑप्शन बी कोबी, ऑप्शन सी मेथी, ऑप्शन डी शिमला मिर्च। जर याचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये।